नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी तुम्हाला आज संकष्टी चतुर्थी केल्याने काय लाभ होईल, पूजाविधी व महात्म्य आणि उपाय सांगणार आहे। तरी चॅनलला सबस्क्राइब करा। संकष्टी चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे। संकष्टीचे महत्त्व असे की संकष्ट म्हणजे संकट, तरी पृथ्वीपासून येणाऱ्या 360 लहरींनी आपण वेढले जातो। त्यामुळे शरीरातील प्रवाह बंदिस्त होतात, यालाच संकट म्हणतात। हे संकट दूर करण्यासाठी संकष्टी करतात। 360 लहरींवर गणपतीचे वर्चस्व आहे। गणपतीच्या उपासनेने या लहरींपासून आपला बचाव व्हावा यासाठी संकष्टी करतात। गणेशांचा जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी म्हणून चतुर्थीला संकष्टी करतात। गणपती हा 14 विद्या 64 कलांचा देव व बुद्धीचा देवता आहे। त्यामुळे गणपतीची उपासना करावी, त्याने आपल्याला लाभ मिळेल। चतुर्थी म्हणजे जागृती। वैद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात। ग्रहपीडा, रोगबाधा, विघ्ने, संकटे, अरिष्टे दूर व्हावी यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात। याने गणपती प्रसन्न होऊन सर्व कार्य सिद्धीस नेतात। तरी आपण आता पूजाविधी पाहूयात। प्रथम ताटामध्ये अक्षदा, वस्त्र, लाल फूल, दुर्वा, अष्टगंध, धूपदीप आणि दक्षिणा हे सगळे घ्यावे। प्रथम पाटावरती लाल वस्त्र अंथरून घ्यावे, त्यावर गणेश मूर्ती ठेवावी। प्रथम गणपतीला गंध लावावा, अक्षदा, फुले, दुर्वा वाहावीत व धूपदीपाने आरती करावी। आरती झाल्यावर नैवेद्य दाखवावा व चंद्रदर्शन घ्यावे आणि चंद्रालाही गंध अक्षदा व्हाव्यात व औक्षण करावे आणि चंद्रालाही नैवेद्य दाखवावा। नंतर भोजन करून उपवास सोडावा। ही पूजाविधी संकष्टी दिवशी चंद्रोदयानंतर करावी। उपाय: जास्वंदीची 8 फुलांची माळ गणपतीला घालावी। याने तुमच्या कामातील अडथळा किंवा अडचणी दूर होऊन तुमची कार्ये सिद्धीस जातील। हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा संकष्टीला करावा। ओम गण गणपते नमः हा मंत्र जमेल तेवढा किंवा 108 वेळा करावा। तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्हाला आमचे व्हिडिओज पाहायला मिळतील।